आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि हा ब्लॉग खूप स्पेशल राहणार आहे कारण की आज आहे गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर। तर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून हॅपी गणेश चतुर्थी। तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल, त्याच्यामध्ये आपण गणपती बाप्पा आणला आपल्या घरी। तर बघा पाठी बघू शकतात। तर आता पूजा पण करायची आहे। तर आता आहे ना 7:30 झालेले आहेत आणि आत्ता मी व्हिडिओमध्ये बघितलं की चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, मुंबईचा राजा सगळे जे पूजा झालेले आहे आमची अजून करायची आहे। तर आता करूया आपण। सगळं सामान पण आणलेलं आहे। तुम्हाला एक इंटरेस्टिंग थिंग दाखवतो। आपण काल दादरवरून आणली ती बघा। हे आणलेले आम्ही दादरवरून। असं बोटात घालायचं असतं आणि असं वाजवायचं काही। तुम्हाला दाखवून मी एक बोटात घातलेलं आहे। आता दुसऱ्या असं वाजवायचं। बघितलं तुम्ही की असं वाजवायचं। आता आरतीला आम्ही हे आणलेलं आहे, अजून टाळमणी। तर ते आता आम्ही आरतीला वाजवणार आहे। अजून आपली पूजा व्हायची आहे। तर चला सगळं सामान इथं काढलेलं आहे आणि आपली गणपती बाप्पाची मूर्ती इथं आहे। आणि बघा डेकोरेशन आता लाईट बीट चालू करून आपल्याला पूजा करायची आहे। बघा सगळं इथं गणपती बाप्पा आपले ठेवलेले आहेत। आणि आता चला थोड्या वेळाने आता पूजा स्टार्ट करूया। पाठी आम्ही चिंचपोकळीचा चिंतामणीचं बघतोय लाईव्ह। पूजा विजा झालेली आहे, तुम्हाला मगाशीच बोललो। आणि आम्ही काल दादरला गेलो, तुम्हाला बोललो। तर बघा काल हा DJ आणलेला। चला आता पूजा करूया। ह्याच्यावर पूजा लावणार आहे। तर चला आता डायरेक्ट पूजेला भेटू। आता पूजा स्टार्ट केलेली आहे। हे बघा सगळं, हे बघा हे इथं ती वाली लाईट जरा साईडला ठेवली आहे पूजा करणारे पण। हे बघा सुपारी 15 नग, काडे पेटी, हे बघा पप्पा सगळं करतात ते। ह्याच्यावर आपण लावलेले 25 रुपये। एक बाजूला हळद, हे बघा हिंग, गंध, अक्षता, शेंदूर, कापसाचे वस्त्र, जानवे, अत्तर इत्यादी ठेवावे। आपल्या उजव्या बाजूला आपण 5 वेळे ज्या सगळा फ्रेंड्स आता काढला आपण आपल्या गणपती बाप्पाचा वरचा। सगळा फ्रेंड्स आता त्रिशूल आणि हे गणपती बाप्पाच्या हातात ठेवणार आहे। हे बघा ओहो हो बघा सगळं टाइम पास आहे। काय असं हे काय लावा तिथे हे काय सर नीट ठेवा। नाही मामा नाही जाव टाका दोन जरा थोडा नाही जा फ्रेंड्स त्रिशूल ते केल्यानंतर मला फार भीती वाटते हे सगळं टाकायला माहिती का भीती वाटते। खोल केलंय खाली माहिती केवढं मोठं झालेलं आहे। हे गेलं ना बसलं आराम। हा असं ठेवा, असं खाली पाहिजे मला। हा असं हेच खाली हा असं ठेवा, असं ठेवा। ते पण तसंच ठेवा। नाही जाते हा होता है आधी हात होता है पप्पा। हा होता बोले फ्रेंड्स जवळ त्रिशूल गेलं ते थोडं जात नाही। हा गेला घ्या पूर्ण नीट करा। हा आता बस। हे का फ्रेंड्स आपल्या गणपती बाप्पाची मूर्ती। बघा इथे शाल पण ठेवले आणि आपला छोटासा उंदीर मामा ठेवले। हा बघा जे वस्तू घेतल्या का हे बघा। तर फ्रेंड्स बघा आता कंठी घातलेली आहे। खुश राहायचं। हा उंदीर मामा आहे तिथं, मोदक आहे, शाल आणि दोन्ही हातात त्रिशूल आणि ओम यतस्कारं बलवन्तं प्रभुतवन्तमेव राजाधिपतिर्बभूव कंठीर्णनागाश्वपतिरङ्गराणावसु मङ्गल्यौ सततं दीर्घमायुः। आज दोन पुसून घ्या। दोन नाणे अक्षता स्वतःला लावून द्या। अरे अक्षता ते मानतो
मृत्युंजयादि समस्तदेवताभ्यो नमः। एतत् पूगीफलताम्बूलं समर्पयामि। सुवर्णपुष्पार्धदक्षिणां समर्पयामि। फलार्थे इदं नारिकेलफलं समर्पयामि। आता आपण ज्या शहरात राहत आहोत तिथल्या आजूबाजूच्या परिसरातील देवतांचं स्मरण करून तिसऱ्या वेड्यावरती फक्त पाणी वाहा. तत्र मुंबापुरी नगरस्थित मुंबादेवी सिद्धिविनायक पदेश्वर नमः. एतत् कर्मप्रधानदेवताभ्यो नमः. अभिघ्नमस्तु सुमुखश्चैकरन्तश्चकपिलो गजकर्णकः लम्बोदरशुल्कटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रके दुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गदाधुनः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे सप्तवेदे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तु. गुरुवार किंवा फूल घेऊन त्याने गणपतीच्या पायावरती बनवायला पाणी शिंपडायचं. गुरुवार गणपतीच्या पायाजवळ व्हायचा. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिव सिद्धिविनायक महागणपतये नमः. सुगंधी द्रव्य स्नानं समर्पयामि. सुगंधी समर्पयामि. गणपतीला वाहायचो. फुलं वाहताना देठ देवाकडे आणि फुलाचं किंवा दुर्वांचा टोक आपल्याकडे अशा पद्धतीने फुलं ठेवायला लागत नाही. हातावरती किंवा डोक्यावरती राहिलं तर डोक्यावरती. गगदिदंत्वयलयमेष्यति सर्वंतगदिदंत्वयि प्रत्येते. त्वं गुणत्रयातीतः त्वं देहत्रयातीतः शिरवप्रवालते सर्वमालतीभिः त्वां पूजयामि जगदीश्वर मे प्रसीद. ओम भूर्भुवस्वः श्री पार्थिव सिद्धिविनायक. फ्रेंड्स आता आरती. Low battery, please charge. Low battery, please charge. Thank you.
आपल्या गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे. हे बघा, थोडंच नाही लागलं. तुळस पण नाही. हे बघा आपल्या गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे. हे बघा, आता थोडं साफ करायचं आहे. हे बघा फ्रेंड्स, आता तुम्ही बघितलं की आपल्या गणपती बाप्पाची पूजा झाली. हे बघा, तर आता तुम्हाला आता एकदम क्लोज गणपती बाप्पाचे शॉर्ट्स दाखवतो. चला बघा. तर फ्रेंड्स, आता तुम्ही बघितलं की आपली गणपती बाप्पाची पूजा बिजा झाली. तुम्हाला सिनेमॅटिक शॉर्ट्स क्लोज शॉर्ट्स बघितले. आता दुपारचे 2 वाजले, तर तुम्हाला आता गणपती दाखवतो बघा. हा बघा आपला गणपती बाप्पा. फ्रेंड्स, आता दुपार झालेली आहे, म्हणजे एवढं गरम होतंय ना, म्हणून कुर्ता काढून टाकला. आता आहे ना दुपारचे 3:25 झालेले आहेत. आणि आता बघा गणपती बाप्पा इथंच आहे आपले. आता आपण संध्याकाळीच भेटूया आरतीच्या टायमाला. आता थोडा झोपे आराम करूया, नंतरच तुम्हाला भेटतो. आता आहे ना तुम्हाला एक क्लिप दाखवतो. त्याच्यामध्ये आपला 2022, 23, 24चे तिन्ही गणपती बाप्पाचे आपले फोटो आहे, डेकोरेशन नसेल बघितला तर मग आता तुम्हाला दाखवतो. आता आहे ना संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत. हा बघा, आत्ताच उद्या जेवण आहे आमच्या घरी गणपतीसाठी. तर उद्या संजोग सगळे येणार आहे, दीदी त्याच्यासाठी आता सिलेंडर आणायला गेलेलो. तर हा बघा गणपती आता थोड्या वेळाने आपल्याला आरती पण करायची आहे तिथे. तर चला आता थोड्या वेळाने आरतीलाच भेटूया आपण.
आता तुम्ही बघितलं इथं आरती झाली आपली गणपती बाप्पाची बघा. तर फ्रेंड्स आता तुम्ही बघितलं आपल्या गणपती बाप्पाची आरती झालेली आहे. हे बघा पाठी आपल्या पाठी गणपती बाप्पा आहे. तर तुम्ही बघितलं आता पूर्ण मी आरतीचा व्हिडिओ नाही काढला कारण की खूप मोठा झाला असता म्हणून थोडासा 2 मिनटात काय ते 2-3 मिनटाचा काढलेला आहे तरी जास्तच आहे. बघा आता आपले गणपती बाप्पा पाठी बघा. फ्रेंड्स आता तुम्ही बघितलं आपल्या गणपती बाप्पाची आरती बिरती झालेली आहे. आता आहे ना रात्रीचे 9 वाजलेले आहेत बघा. पाठी आपले गणपती बाप्पा आहे. तर हा ब्लॉगला आपण एंड करूया कारण की खूप मोठं झालेलं आहे. 15-16 मिनटाचं झालेलं आहे. तर चला आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा पण शेअर पण करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.